मिळकत करावर 6% सवलतीची मुदत 31 ऑगस्टपर्यंतच असून ऑनलाईन कर भरल्यास 6%, रोखीनं किंवा धनादेशाद्वारे भरल्यास 5% सवलत मिळेल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली। सोलापूर महानगरपालिकेच्या 2026-27 या आर्थिक वर्षातील मिळकत कराच्या एक रकमी भरण्यावर मिळणाऱ्या सवलतीची मुदत आता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे। मिळकतदारांची मागणी तसंच लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी हा निर्णय घेतला आहे। महापालिकेनं यंदाच्या आर्थिक वर्षातील मिळकत कराची देयके 6 एप्रिल 2026 रोजी ऑनलाईन पद्धतीनं संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली होती। तसंच SMS द्वारेही कर भरण्याची लिंक वेळोवेळी पाठवण्यात आली। मात्र सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार पुनर्निरीक्षण मोहिमेमुळे छापील देयकांचं वितरण सर्व मिळकतदारांपर्यंत पूर्ण होऊ शकलेलं नाही। त्यामुळे करदात्यांची गैरसोय टाळण्यासाठी सवलतीची मुदत वाढवण्यात आल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे। छापील देयकांचं वाटप काही प्रमाणात करण्यात आलेलं आहे। सध्या शासनाकडून मतदार विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमाचं अर्थात SIRचं कामकाज सुरू असल्यानं छापील देयके सर्वांना वाटप करणं शक्य झालेलं नाही। तथापि छापील देयकांची छपाई करण्यास काही कालावधी लागणार असल्यानं महानगरपालिका मिळकत कर भरण्यासाठी संकेतस्थळावर ऑनलाईन सेवा उपलब्ध आहे। यामध्ये मिळकत कर भरणे हा पर्याय निवडून मिळकत भरणा करता येईल। तसंच मिळकत कर भरण्यासाठी फोनपे, गुगल पे अशा सर्व प्रकारच्या पेमेंट गेटवेची सुविधा कार्यान्वित करण्यात आलेली आहे। कराचं देयक प्राप्त झालं किंवा झालं नाही तरी 31 ऑगस्टपूर्वी मागील सर्व थकबाकीसह चालू वर्षाचा मिळकत कर एक रकमी भरावा। ऑनलाईन कर भरल्यास 6%, तर रोखीनं किंवा धनादेशाद्वारे कर भरल्यास 5% सवलतीचा लाभ मिळणार आहे। महापालिका उपायुक्त कर सोनाली यादव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सर्व मिळकतदारांनी वाढीव मुदतीचा लाभ घेऊन वेळेत कर भरून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन केलं आहे।